गावाकडचं वातावरण कोणाकोणाला आवडतं? मी ना काल गावाकडे आलेली आहे. तर आज म्हटलं चला गावाकडची रुटीन शेअर करूया आणि हे आमचं गावाकडचं घर आहे. सकाळी आधी देवपूजा केली आणि त्यानंतर मग कपडे धुवायचे होते. नळीला पाणी चालू होतं, म्हणजे मोटर चालू केलेली होती, तर मग नळीला पाणी येत होतं. तर म्हटलं आधी कपडेच धुवून घेऊया, मोकळ्या पाण्यात कपडे पटपट धुतले जातील. आणि कपडे धुतल्यानंतर मग कपडे वाळत टाकून घेतले आणि नंतर मग मला स्वयंपाक पण करायचा होता. आणि गावाकडे आल्यानंतर मुलं पण मोकळे खेळतात. थोडंसं नाशिकमध्ये राहतो त्याच्यामुळे मग तिथं मुलं दाबलेलं वाटतं त्यांना. इकडे आल्यावर मोकळं खेळतात. इकडे आईनं नागरी निवडत होत्या आणि त्यानंतर माझा स्वयंपाक झाला आणि म्हटलं चला आता किचन पण साफ करून घेऊया. तर किचन साफ करायला घेतलं आणि नंतर घर झाडायची होती, फरची पुसायची होती. फरची पुसून झाल्यानंतर मला भांडे पण घासायचे होते, तर मी भांडे घासायला घेतले. आम्ही इकडं गावाकडे भांडे बाहेरच घासतो, बेसिंग वगैरे काही नाही आहे. आणि इकडं मोकळं सगळं कामं करायला ना खूप छान वाटतं आणि मोकळं वातावरण असतं. वरती माझ्या डोक्यावरती आंब्याचं झाड होतं आणि बाजूला गिलक्याचा वेल होता. आणि इकडं नंतर सगळे कामं आवरल्यानंतर आम्ही थोडंसं शेतात इकडं बाहेर झाडाखाली बसलेलो होतो. तर इकडं बघा शिवचं चालू होतं खेळणं. आणि नंतर मग मामाने ते ना आमच्या लक्ष्मीला गाईला पाणी पाजायला आणलेलं होतं त्यांनी. ही बघा आमची ही एक मोठी गाय आहे आणि ही तिची छोटी वासरी आहे, तर हिचं नाव लक्ष्मी आहे. आणि नंतर मग इकडं शिवचं चालू होतं, तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता, पण म्हटलं अरे बाबा ती मारेल, तर आईंनी त्याला पकडून ठेवलं होतं. आणि नंतर इकडे शिव आणि मनू फिरत होते. बाय बाय.